आज आपण कैरीची डाळ ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी करणार आहोत. अतिशय कमी वेळात झटपट अशी तयार होते पहा. कच्च्या आंब्याच्या आंबट-गोड चवीमुळे ही डाळ खूपच स्वादिष्ट लागते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता मी तुम्हाला किसलेलं खोबरं दाखवलेलं आहे. ओला नारळ आहे तो. नंतर ही 5-6 तास हरभऱ्याची डाळ मी भिजायला टाकली होती. ती इथं निथळायला ठेवलेली आहे पहा. ती पण चांगली कोरडी झालेली आहे. सर्व तयारी झालेली आहे. आता ही तोतापुरी कैरी मला मिळालेली आहे एकदम ताजी. मागचा पुढचा भाग आपण इथं कापून घ्यायचा आहे आणि ही कैरी आपल्याला किसून घ्यायची. अगोदर आपल्याला त्याची सालं काढायची आहेत. साल काढल्यानंतर आपण ती किसून घेणार आहोत. तुम्हाला हवे असेल तुम्ही तुकडे पण बारीक करून घेऊ शकता. नंतर ते आपल्याला मिक्सरलाच लावायचे आहे पहा. अशा पद्धतीने ही इथं साल काढून घ्यायची. अत्यंत पारंपरिक अशा पद्धतीची रेसिपी आहे पहा. कैरी ही गुणाने थंड असते आणि उन्हाळ्यात नेमक्या कैऱ्या येतात आणि आपल्याला ही रेसिपी बनवायला भाग पाडतात पहा. अशी कैरीची डाळ केली नाही आणि कैऱ्या असल्यानंतर असं कधी होत नाही पहा. प्रत्येक घरात ही डाळ केली जाते. आता आपण मोठ्या किसणीकडून ती किसून घेऊ पहा. संपूर्ण आणि आपल्याला संपूर्ण इथं कैरी टाकायची आहे कारण ती कैरी अजिबात आंबट नाहीये. आता इथं संपूर्ण कैरी आपली किसून झालेली आहे पहा. 3च मिरच्या मी इथं घेतल्यात. मला फार तिखट करायचं नाहीये ते. आणि ही डाळ आता आपण मिक्सरला इथं मिरच्या टाकून घेतल्यात. डाळ अन् ते ह्या छोट्या मिक्सरमध्ये नाहीच बसणार आहे. 2-3 टप्प्यात ते करावं लागणार आहे. सुरुवातीला डाळीचा भरडा करून घेऊ आपण आणि थोडी कैरी त्याच्यात टाकू आपण. आपल्याला डाळ फार बारीक नाही करायची पहा, आबड करायची आहे. अगोदर आपण सगळ्या डाळीचा भरडा करून घेतल्यानंतर ही कैरी आता थोडं करून मिक्स करू. आपल्याला 2 टप्प्यात ते करावं लागणार आहे पहा. त्याच्यात बसणारच नाहीये ते. एकदम ओतून दुसरीकडे करणार आहे मी आता ते. मीठ पण टाकून घेतले पहा. मिठामुळे मग कैरीला चांगलं पाणी सुटतं आणि मग ती अशी बारीक होते पहा रवाळ. काढलेलं आहे पहा आपण. आता आपल्याला अशी डाळ दिसते थोडी-थोडी. अर्धवट ती आपल्याला तशीच पाहिजे आहे. भरडा करायचा आहे. फार बारीक करायचं नाही आपल्याला. आपल्याला जशी पाहिजे तशीच ही डाळ झालेली आहे पहा. संपूर्ण डाळ आपण कैरीसोबत काढून घेतलेली आहे. आता त्या भांड्यामध्ये आपल्याला मिक्स करता येईल म्हणून आपण त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. बाकी काही नाही दुसरं. हलवता आलं पाहिजे आपल्याला. अजून त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिक्स करायचे. हे ओला नारळ आहे, तो किसलेला आहे मी आणि बारीक साईडनी किसलेला आहे. त्याच्यामध्ये तो मिक्स करायचा. तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल. पण फार स्वादिष्ट लागते याच्यामुळे हे. कैरीची डाळ जी आहे ना, तिला स्वाद चांगला येतो त्याच्यामुळे. इथे पण आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे. तिथे आपण कमीच मीठ टाकलं होतं आणि चांगलं हलवून घ्यायचंय पहा ते. आता आपल्याला इथे तडका तयार करणार आहे पहा आपण. इथं तडक्याला फार महत्त्व आहे या रेसिपीमध्ये. थोडीशी साखर टाकलेली आहे. साखर पण ऑप्शनल आहे. आवडत असेल तर टाका. नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालेल. आता तेलाचा तडका आपण इथं देऊ. तेल टाकलेलं आहे पहा. गॅस पेटवलेला आहे. चालू केलाय. तापलेला आहे. मोहरी, जिरे आपण टाकून घेऊ. सुरुवातीला आपण मोहरी टाकलेली आहे. चांगली तडका बसलाय पहा. जिरे टाकून घ्यायचे आहेत. आणि आता चांगलं आपलं तेल तापलेलं आहे. आपल्याला गॅस बंद करायचा आहे पहा. आपण कढीपत्ता ते नंतर टाकणार आहेत. असं चांगलंच तेल तापलेलं आहे. असाच तडका बसला पाहिजे. आणि हिंग पण जरा थोडा जास्तच टाकायचा आहे. हिंगामुळे फार स्वादिष्ट अशी ही कैरीची डाळ लागते पहा. हलवून घेतलेलं आहे आपण सगळीकडून. खरं म्हणजे ही फोडणी जी आहे ना, ती खूप थंड झाल्यावर टाकायला पाहिजे. पण इथं आपल्याला घाई आहे. आता इथं थोडी आपण हळद टाकूयात. आपल्या डाळीचा जो मूळ रंग आहे तो तसाच ठेवायचा आहे. त्याच्यामुळे हळद आपण थोडीशीच टाकलेली आहे. हा तडका असा थंड झाल्यावर टाकायला पाहिजे, पण आपल्याकडे तसा वेळ नाही त्याच्यामुळे आपण असा गरमच टाकतोय त्याच्यामध्ये. तडका त्यासाठी तर वरून करतो आपण मग. थंडच टाकायला पाहिजे. टाकून घेतोय पहा आपण. थोडासा झालाय थंड, पण तरी वाफा दिसतायत त्याच्यातून अजून. चांगलं हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचंय पहा. मिक्स करून घ्यायचंय चांगल्या पद्धतीने. सगळीकडे तो तडका पोहोचला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचंय.
मीठ पण सगळीकडे मिळालं पाहिजे जाऊन. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. थोडा जरी आवडला असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा. ही भरपूर सारी कोथिंबीर इथं टाकायची पहा आपल्याला. धुवून स्वच्छ केलेली आहे, कोरडी करून चांगली बारीक कापलेली आहे ती. हिरवीगार कोथिंबीर बघितली तर आपल्याला समाधान वाटतं पहा. ती पण याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला. असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय पहा. आता ते थोडं तुम्हाला कोरडं वाटतं, पण त्याला नंतर पाणी सुटतं पहा. थोडंसं ओलसर होतं ते. अतिशय स्वादिष्ट, मनाला फ्रेश असणारी ही कैरीची डाळ चवदार लागते पहा. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं. आता याच्यामध्ये काय होतं, ही थोडी जाडसर डाळ आहे. वयस्कर लोकांना ही खाता येत नाही पहा. त्याच्यामुळे याच्यातली जेवढी पाहिजे तेवढी डाळ आपल्याला मिक्सरमधून चांगली बारीक करायची पहा तुम्ही, म्हणजे त्यांना ती खाता येते मग. डाळ असते, खोबरं असतं, पुन्हा कोथिंबीर पण चावावीच लागते. म्हणजे त्यांना पण ही डाळीचा स्वाद घेता येतो पहा. मिक्सरला चांगली बारीक करायची, वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. अशी खमंग अशी कैरीची डाळ इथं तयार झालेली पहा. कितीही खाल्लं तरी मन भरत नाही. सारखी करावीशी वाटते. अशा पद्धतीची ही डाळ आहे पहा स्वादिष्ट. धन्यवाद.